नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. प्रभावी अशा प्रकारचा WD उत्तर भारतात येतोय. त्याचा ढगाळ विस्तार हा जवळपास मध्य प्रदेशच्या पश्चिमी भाग, राजस्थान, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेशचा पश्चिमी भाग, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, लेह लडाख या भागावर परिणाम करेल. एकूणच दक्षिण भारतामध्ये मात्र थोडं वीक पोझिशन आहे, म्हणजे कमजोर अशा प्रकारची स्थिती आहे. यदा कदाचित जर आपल्याला स्ट्रॉंग अशा प्रकारचे कमीदाब दक्षिण भारतामध्ये आले असते आणि त्याच वेळेस उत्तर भारतात WD असता तर यदा कदाचित मध्य भारतावर आपल्याला अवकाळी स्वरूपाचा पाऊस होताना दिसला असता, परंतु तसं काही होताना दिसत नाही. त्यामुळे आपल्याला डिसेंबरमध्ये किंवा जानेवारीमध्ये फारसं पावसाळी वातावरण सुरुवातीला तरी दाखवलं जात नाही आहे. मात्र जानेवारी महिन्यात थोडा अंदाज बदलण्याची देखील शक्यता आहे. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा, की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल. तो की धुक्याचा प्रभाव हा उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या काही राज्यांमध्ये अजूनही आहे आणि थोडं WDमुळे काही राज्यांमध्ये पावसाळी वातावरण देखील झालेलं आहे. बंगालच्या उपसागरात असलेली सिस्टम ही विरुद्ध दिशेने म्हणजे म्यानमारच्या दिशेने सरकणार असल्यामुळे तिचा भारतीय हवामानावर फार परिणाम होईल असं वाटत नाही. 30 तारखेसाठी दिलेल्या अलर्टमध्ये पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेशमध्ये धुक्यासंदर्भातला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बिहार, झारखंड आणि ओरिसा या राज्यांमध्ये किंवा पूर्वेकडील सर्व राज्यांमध्ये, त्याचबरोबर उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये येलो अलर्ट धुक्यासंदर्भात दिला आहे. त्याचबरोबर थंडीचा सुद्धा अलर्ट हा बिहार, उत्तर प्रदेश आणि ओरिसामध्ये आहे. मात्र यामध्ये थोडा बदल होण्याची शक्यता आहे, कारण मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये सुद्धा याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. थोडाफार अंदाजात बदल होऊन हा अलर्ट जवळपास 31 तारखेलाही कायम राहण्याची शक्यता आहे. थंडी संदर्भातील अंदाज बघताना आपण बघतो अति उत्तरेला बर्फवृष्टी होत असल्यामुळे त्या ठिकाणी -8°C काही ठिकाणी थंडी आहे. त्याचबरोबर आपण जसं दिल्ली, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशकडे सरकतो तसं थंडीचं प्रमाण मायनसमध्ये काही ठिकाणी आहे. तर जसं आपण मग राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशकडे जातो त्या ठिकाणी आपल्याला जवळपास 4 ते 6°C काही ठिकाणी थंडी दिसते. महाराष्ट्रात देखील जवळपास 8 ते 10°C थंडीचा प्रभाव काही ठिकाणी निर्माण झाला आहे. त्यामुळे एकूणच थंडीचा प्रभाव महाराष्ट्रात अजून असला तरी थंडीच्या लाटेच्या स्वरूपात नाही आहे. दिल्ली विमानतळावर हे दृश्य आहे. आपल्याला या धुक्यामुळे विमानसुद्धा स्पष्टपणे दिसत नाही. याचा अर्थ त्या ठिकाणी विमान वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. सध्या झारखंडमध्ये देखील धुक्याचा तीव्र प्रभाव आहे. सध्या एकापाठी एक येत असलेल्या WDमुळे उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते, जम्मू आणि काश्मीरमध्ये, आणि त्यामुळे या ठिकाणी 3 डिग्री किंवा त्याहीपेक्षा कमी अंश सेल्सिअसमध्ये तापमान घसरलं आहे. काल आपण सिमल्यामधली जर परिस्थिती बघितली तर मोठ्या प्रमाणात स्नोफॉल या ठिकाणी झालेला आहे, म्हणजे बर्फवृष्टी या ठिकाणी झालेली आहे. मनालीला बरीच मंडळी या सीझनमध्ये बर्फवृष्टीचा आणि एकूणच वातावरणाचा आनंद घेण्यासाठी जात असतात आणि सध्या अतिशय चांगल्या प्रकारचं 1°C तापमान या ठिकाणी उतरलेलं आहे. खास करून महाराष्ट्रामध्ये 30 आणि 31 तारखेला थंडी आहे, परंतु 1 तारखेपासून थंडीचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल आणि बऱ्यापैकी थंडी महाराष्ट्रामध्ये कमी होणं अपेक्षित आहे. नंतर पुन्हा 7 आणि 8 तारखेला थोडं विदर्भात थंडी आहे, परंतु इतरत्र कोकणासहित थंडीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. आपण धावता अंदाज घेत असतो. या मॉडेलचा JFS मॉडेल उत्तर भारतामध्ये 30-31ला एक प्रभावी WD सरकतोय. 1 तारखेपर्यंत तो राहील. दक्षिण भारतामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र आहे जे केरळ, तामिळनाडू, दक्षिण कर्नाटकामध्ये परिणाम करणारे, ते देखील 3-4 तारखेपर्यंत राहील. उत्तर भारतात
एका पाठी एक WD येत राहतील. थोडं मैदानी भागाकडे देखील हे WD सरकतील का, हे देखील आपल्याला जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कळणार आहे. GFS मॉडेलने सध्या बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागात एक कमी दाबाचं क्षेत्र दाखवलं आहे आणि एक WD या भागामध्ये दाखवलेलं आहे. या दोन सिस्टम सध्या GFS मॉडेलने सक्रिय असल्याचं दाखवलं आहे. त्याच सिस्टम आपल्याला ECMWF मॉडेलने देखील दाखवले आहेत. पण आपण जेव्हा याचा पुढील धावता अंदाज घेतो तेव्हा थोडं मैदानी भागाकडे हे वातावरण जानेवारीमध्ये सरकेल. म्हणजे राजस्थान, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेशच्या काही भागात त्याचा प्रभाव पडेल असं दिसते. शिवाय केरळ, तामिळनाडूमध्ये देखील हलक्या पावसाची शक्यता आहे. परंतु यावर्षी असं दिसतंय की दक्षिण भारतामध्ये फारसं पावसाचं वातावरण तयार झालं नाही आणि उत्तर भारतातील WD जरी आधी जास्त प्रमाणात आले असले तरी ते अति उत्तरेला आहेत. ECMWF मॉडेलचा आपण अंदाज हा दीर्घावधीचा एकत्रित स्वरूपात बघत असतो. थोडं आपल्याला राजस्थान, दिल्ली, पंजाब आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये पाऊस होईल असं दिसतंय. बाकी महाराष्ट्रावर किंवा मध्य प्रदेशवर फारसा याचा परिणाम होत नाही आहे. कालपर्यंत आपल्याला महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण दाखवलं जात होतं, परंतु सध्या ते दाखवलं जात नाही आहे. परंतु या दरम्यानचे सगळे अंदाज हे सारखे बदलत असतात. बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला एक सिस्टम बनणार आहे, परंतु ती किती प्रभावी बनेल हे अजून अनिश्चित आहे. बघितलं तर गोंदियामध्ये 10° तापमान अजूनही आपल्याला दाखवलं जाते. तेच गडचिरोलीमध्ये देखील आहे. त्यामुळे एकूणच आपल्याला असं दिसतंय की विदर्भाच्या पूर्व भागात थंडी आहे. इतरत्रही थंडी आहे, परंतु थंडीचं प्रमाण हे कमी आहे. म्हणजे साधारण 14 ते 15° पर्यंत थंडीचं सरासरी प्रभाव आहे. कोकण किनारपट्टीला 20° पर्यंत थंडी आहे. त्यामुळे थंडीचा प्रभाव तसं कोकण किनारपट्टीला कमी आहे. आणि आज उद्या थंडी राहील, परंतु त्यानंतर थंडीचं प्रमाण कमी होणं अपेक्षित आहे. त्यामुळे साधारणपणे आपण दुपारचं तापमान जर बघितलं तर साधारण ते 28 ते 30° काही भागामध्ये आहे.